प्रमोद सर. चला पहिल्या ओव्हर नंतर आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करणार आहोत. सामन्याला सुरुवात करून घ्या दोन्ही पंच आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया चंदू शेट्टी सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. आपण कुणाल दाते सरांचा आवाज ऐकत होतात या अगोदरच्या मॅचमध्ये आणि आता जाऊयात एका महत्त्वपूर्ण मॅचकडे ज्या ठिकाणी गोटेकर 20 शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा संघ आणि दुसऱ्या बाजूला देखील जर पाहिलं तर नवी मुंबईतील महत्त्वाचा संघ गोठवली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आर्यन भोईर ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे बॉलिंगसाठी येत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी पार चंदन ज्याही खेळाडूच्या नावाची चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्वराज म्हात्रे. पहिला बॉल पुल केलाय. थोडासा स्ट्रगल होते या पुलमध्ये परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि धावसंख्येला सुरुवात होते 6-7 षटकांच्या या मॅचेस. त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 आयकॉन प्रत्येक संघामध्ये समाविष्ट असणं ही क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 16 व्यावसायिक आणि 16 ग्रामीण संघांमध्ये असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. MUCC ओडिसा आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. रबर क्रिकेट कार्निवल कोणगाव भिवंडी. यावेळेला हा बॉल पॉईंटच्या दिशेने स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॉल थांबतोय तिकडे गवतामध्ये. एक धाव तोपर्यंत मिळेल. 6 षटकांची लढत असणार आहे. मजा येणार आहे. एक जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील एक नवी मुंबईचा संघ आहे गोठवली गावचा आणि एक ठाणे जिल्ह्यातील संघ शहापूर तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळतो आहे. दोन्ही संघ ग्रामीण क्रिकेटमधील नामवंत संघसुद्धा आहेत. जोडीला 2 आयकॉन आहेत. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळाला परंतु गवतामध्ये थांबतोय आणि एक धाव तिकडे मिळेल. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे निघताना पाहायला मिळाली आहे आणि थोडीशी सावध आणि संत सुरुवात. पहिल्या 2 ओव्हर या पॉवर प्लेच्या आहेत. पॉवर प्लेचाही फायदा घ्यावा लागेल. स्वराज यांनी देखील आपल्या गावासाठी खूप चांगले क्रिकेट खेळलंय. यावेळेला थोडंसं मागे हटून खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि आर्यन यांचा बॉल हा थोडासा जास्त बाउन्स देखील होताना पाहायला मिळाला आणि पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल येईल. मजा येणार आहे या मॅचमध्ये. नवे तर पुढील 5 दिवस आपण मजाच घेणार आहोत इकडे. हो पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न. स्वराज माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आर्यन भोईर विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि पहिल्याच षटकात विकेट देखील घेतली. पहिलं षटक आर्यन भोईर यांचं. भिवंडीच्या हायवे दिवे गावचे खेळाडू सातत्याने चर्चेत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळत आहेत आणि इकडे विकेट मात्र आलेली आहे. आयकॉनची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे कारण गावातल्या प्रत्येक खेळाडूला आपल्या संघातील जागा बरोबर माहिती आहे आणि त्याचबरोबर जोडीला 2 आयकॉन आहेत म्हणजे आज या स्पर्धेच्या माध्यमातून काहीतरी शिकायला देखील मिळणार आहे. ज्यावेळेला आयकॉन बरोबर खेळतो बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करायला देखील मिळतात आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर हे आयकॉन बेस्ड क्रिकेट चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. मग जुन्नर प्रीमियर लीगमध्ये सुरुवातीला असेल किंवा माथेरानच्या स्पर्धेमध्ये असेल, बोरली पंचतनच्या स्पर्धेमध्ये असेल, सुरुवातीला या परिसरामध्ये आयकॉन क्रिकेटला सुरुवात होताना पाहायला मिळाली आणि आता आयकॉन बेस्ड क्रिकेट मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर आयकॉन म्हणून जर तुम्ही चांगले खेळलात तर म्हणून आयकॉन म्हणून संधी वाढू लागलेल्या आहेत. यावेळेला वेगवान चेंडू अपील देखील केलं गेलं. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. कुणाल मात्र येताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आणि पहिली ओव्हर आर्यनची खूप चांगली राहिली. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे आपण देणार आहोत आणि खेळाडू आहे प्रज्योत अंबिरे. पेनवरून खास आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत. अमोद मुंडे त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान इथे देणार आहोत. ही 70-70 ची आकर्षक कॅप आणि त्याचबरोबर हे टी शर्ट देऊन तुमचा सन्मान होतोय. अभिनंदन प्रज्योत. थोडंसंच बोलूया प्रज्योत अंबिरेशी जी कारण आल्या आल्या सकाळीच त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली की 70-70 ची तिसरी स्पर्धा आहे परंतु मॅन ऑफ द मॅच काही मला मिळालेलं नाहीये. कोरडीच खेळपट्टी मिळते, पाऊस मिळत नाहीये, पाऊस सापडत नाहीये, मी गोलंदाजी करण्यासाठी येतो परंतु आज सगळं काही तुझ्या बाजूने गेलंय. खूप चांगलं वाटतंय आणि मी ज्या संघात खेळतो म्हणजे माझीच टीम मी समजतो नक्कीच मी नेहमी प्रशांत घरांच्या संघात खेळत असतो
आणि आज आमच्याकडे एक 5 बॅट्समन आहेत लेफ्टी आणि एक आमचा जयू. तो आमच्यामध्ये नाही मॅच तर आमचाच हवा बॅट्समन आम्ही त्याला खूप मिस करतो. चला खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन. या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे प्रज्योत हंबिरेला आणि शेवटी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 70-70 स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये मिळवणं ही देखील मोठी गोष्ट आहे. जाऊया परत एकला कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. आदिनाथ मडके गोलंदाजीसाठी येताना पाहिला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि त्याच्यावर चौकार येताना पाहिला मिळेल. 8 धावा धावफलकावर आदिनाथ मडके. ओहो, चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळालाय. त्यानंतर उसळी देखील घेतली आहे चेंडूने. गोठेकर बी हा संघ पहिल्यांदा धडाकेबाज चषक मुरबाडमध्ये खेळताना पाहायला मिळाला होता. गोरसाईच्या विरुद्ध 2 हात करताना पाहायला मिळाला होता. यस, ग्रामीण धमाका पहिल्या पर्वात देखील जबरदस्त कामगिरी राहिली होती. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु पाठीमागे थोडंसं फिल्डरच्या पुढे बॉल पडलाय. मजा येणार आहे. दोन्ही संघ ताकदवरच आहे. गोटिवली हा संघ देखील नवी मुंबईतील एक पलाटे संघ आहे, तर शहापूर तालुक्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील मातब्बर संघांच्या यादीत गोठेकर देखील जाऊन बसलाय. धावसंख्या 9 झाली आणि दुसरी ओव्हर सुरू आहे. पुन्हा फटका फसलाय. पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं. उसळते चेंडू आणि त्याला ते देखील रीच करण्याचा प्रयत्न, खेळण्याचा प्रयत्न करतायत. पाठीमागे बॉल मार्गस्थ होत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहिलं मिळेल. चांगली गोलंदाजी आदिनाथ मडके यांच्या माध्यमातून केली जाईल. गोटिवलीला धावा बनवाव्या लागणार आहेत. नवी मुंबईतील मातब्बर खेळाडूंच्या यादीमध्ये हा संघ देखील आहे. मैदानाच्या आतमध्ये पार्थ चंदन आणि जोडीला जर पाहिलं तर कुणाल यांना आपण पाहतोय. ओ हो हो, ऑफ स्टंपच्या बाहेर राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. शरीरापासून बॉल सातत्याने दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत तिकडे. आणि हाही चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिलं मिळेल. शरीरापासून आणखी दूर गेला चेंडू. आकाश चेंदारिया यांच्या हातामध्ये विसावताना पाहिलं मिळालं. रुणाल यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला आणि आता हा बॉल शेवटचा ज्याच्यावर जबरदस्त तडाखा लगावलाय, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी. म्हणजे षटक चांगलं जात होतं, परंतु कुठेतरी शेवट चांगला केल्या फलंदाजी करणाऱ्या टीमने आणि आपल्या टीम मध्ये येताना पुन्हा एकदा मॅच मध्ये येताना पाहायला मिळतात. रुणालच्या बॅटमधून सिक्सर. धावसंख्या झाली आहे आणि सगळ्यांची उत्कंठा ही सुद्धा आहे की उद्या कोण गाव खेळणार आहे इकडे. माझ्या मते पहिल्यांदाच आणि त्याची देखील उत्कंठा लागली आहे. आयकॉन म्हणून कोण आहे? फरदीन काझी आणि पवन केने, महाराष्ट्राचे 2 महा आयकॉन कोणगावच्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांना उत्कंठा लागली आहे कोणगावच्या मॅचचे देखील. कोणगाव एक ताकदवर संघ म्हणून भिवंडी परिसरामध्ये राहिला आहे, परंतु आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष कोणगावच्या परफॉर्मन्सवर देखील राहणार आहे. आणि यानंतर कोणगाव इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. पेन कोळीवाडा त्यांच्याबरोबर म्हणजे पेनवरून आलेला संघ इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काही संघ बलाढ्य असणार आहे. मजा येईल ती मॅच पाहण्यासाठी. 2 ओव्हर नंतर 16 रन झालेले आहेत. 70-70 स्पोर्ट प्रस्तुत. पहिली स्पर्धा कोणगाव खेळते, परंतु कोणगावच्या मैदानावर 70-70 ची 7वी स्पर्धा होते. 3 ग्रामीण बिग बॅश. अनिकेतजी म्हात्रे आणि संतोषजी दराडे यांचा हा बलाढ्य संघ, यावर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. परंतु पेनकर सुद्धा इकडे एवढ्या लांबून येऊन जिंकण्यासाठी आतुर असणार आहे. पाहूया. त्यामुळे गावातील क्रिकेटचे चाहते म्हणत असतील आता घरात बसून चालणार नाही, चला आपल्या गावाला पाठिंबा द्यायला मैदानात जाऊयात आणि तिकडनं मॅचचा आनंद घेऊयात. 2 ओव्हर नंतर 16. पार्थ चंदन उसळी होती आणि या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु जास्त उंचीवर बॉल होता. बोनकोडेचा खेळाडू पाहायला मिळतोय पार्थ चंदन, परंतु समोर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत आर्यन भोईर ॲज अ आयकॉन. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. यावेळेला फटका खेळलाय, टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. फिल्डर दोघांच्या मधोमध मात्र तिकडे चेंडू पडतोय आणि तोपर्यंत जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. पार्थ चंदन याही खेळाडूची चर्चा आहे नवी मुंबईतल्या. या मैदानावर ग्रामीण धमाका बिग बॅश बोनकोडेने सुद्धा गाजवलेला आहे.
19 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ असताना पाहिलं मिळते आपल्याला आर्यन भोईर. यावेळेला थोडंसं बॅकफुटला गेले, उसळी होती, या बॉलला दिशा दिली थर्डमॅनच्या क्षेत्रात. पाण्यामध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, थोडेसे स्किट जरूर झाले. 2 धावा घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. पारचंदन यांच्या खात्यामध्ये 2 धावा आणि टीमच्याही खात्यामध्ये 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे 21 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. गोटेकर बी विरुद्ध जर पाहिलं तर सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गोटेकर बीच्या विरुद्ध गोठवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. खोलवट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी जवळच थांबला गोलंदाज, स्वतः तिकडे गेले. व्हेरिएशन खूप चांगलं करतात आर्यन आणि ॲज अ आयकॉन म्हणून मात्र या संघात का खेळतो त्यांनी दाखवून दिलं. 9 बॉलमध्ये केवळ 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या गोठवली संघाची 22. प्रयत्न करावे लागणार आहेत, कमबॅक करावं लागणार आहे, एक धावसंख्या उभारावी लागणार आहे, कारण जरी पाऊस पडत असेल धावा तर करावे लागणार आहेत. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळाला. कव्हरचं क्षेत्र, 2 खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न जरूर करत होते, परंतु बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळेल. धावा 4. चार धावांनी धावसंख्या पुढे जाते. एक चांगला फटका पाहायला मिळाला इकडे आणि 26 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. रुणाल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पार्थ, ही जोडी मात्र आता हळूहळू जमायला लागली आहे. 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये कुठेतरी 60-70 पर्यंत तरी कमीत कमी जावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचायचा प्रयत्न होता जरूर, परंतु आर्यनने इकडे कमबॅक केलाय आणि एक डॉट बॉल इकडे पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आर्यन नेहमीच करताना पाहायला मिळतात. गती कमी केली होती, बॉलला थोडंसं वळवण्याचा प्रयत्न यावेळेला झाला आणि इकडे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवतात पंच सतीश कुरूप सर आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ इकडे संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 27 धावा, 9ची सरासरी गाठलेली आहे, परंतु विकेट एकच गेलेली आहे. म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. आर्यनने कमाल केली, 1 विकेट घेतली आणि 2 ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. कोण संघ खेळणार आहे म्हटल्यानंतर चाहत्यांची चहल पहल या ठिकाणी सुरू झाली. यस, संतोष दराडे यांच्यावर सगळ्यांच्या नजरा आता सध्या लागलेल्या आहेत. परेश महाजन हे देखील आपल्या गावची टीम खेळणार आहे म्हटलं तेही खुश आहेत. यस, व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये परेश महाजन सुद्धा पाहायला मिळणार आहेत. चर्चा आहे कोण गावच्या टीमची. या ठिकाणी आगमन होते या स्पर्धेच्या माध्यमातून. दापोडी गावचे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी आगमन होते. प्रितेश पाटील आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. येस, या ठिकाणी आगमन होत आहे. फरदीन काझी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर आणि त्यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. यानंतरच्या मॅच मध्ये फरदीन काझी खेळताना पाहायला मिळतील, परंतु माझ्या मते त्यांच्या जोडीला पवन केने हे आकर्षण तर असणारच आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अक्षय पवार आणि चैतन्य ज्यांनी काल रायगड प्रीमियर लीग मध्ये बाईक घेतली त्यांना देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल, जे नुकतेच मान्सून प्लस देखील इकडे खेळून गेलेले आहेत. त्यामुळे यानंतरच्या मॅचवर देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे, परंतु लक्ष तर या मॅचवर सुद्धा आहे. धावा करायच्यात मात्र आता गोठिवलीला. रुणाल यांच्यासाठी थोडीशी उसळी जास्त पाहायला मिळाली होती. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात आता मनीष लहाणे. प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन आहेत आणि त्याच्यामुळे चर्चेत असणार आहे कुणाचे आयकॉन कोण आहेत. 9 ग्रामीण खेळाडू आणि 2 आयकॉन यांचा मेळ घालायचा आहे आणि इकडे जिंकायचं आहे. MUCC ओरिसा प्रस्तुत रबर क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पार चंदन 8 वर बॅटिंग करतायत, रुणाल 16 वर खेळतायत.
28 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका खेळला, खरा फरक फसलाय, रेफर्सला जबाब होते. बॉल थोडासा पुढे राहिला, चिखलामध्ये सूर मारलाय, थोडस चिखल त्यांना लागलाय, परंतु गावासाठी प्रयत्न लाजबाब केलाय. गणेश होते, धोनी होता त्या ठिकाणी आणि आपली टीम आपलं गाव जिंकावं यासाठीचे हे प्रयत्न आहेत. वा, लाजबाब एफर्ट्स पाहायला मिळाले. शहापूर तालुक्यातील आणि ठाणे जिल्ह्यात चर्चेत असणारं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. गणेश डिंगोरे यावेळेला थोडीशी जास्त उसळी, बॉललाही गणेश डिंगोरेची बेट घ्यावीशी वाटली आणि अगदी त्यांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आणि प्लस धाव देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 31 धावा धाव फलकावर, चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. मनीष लहाने, पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्या गावासाठी खेळण्याची संधी या सगळ्यांना मिळते. एक मानाची आणि मोठी स्पर्धा. यावेळेला मात्र उसळी थोडीशी जास्त दिली, बॉल थोडासा मागे आपटला आणि पाठवला यष्टीरक्षक आकाश चिंदारिया यांच्या दिशेने. चांगली गोलंदाजी, शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. 31 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हा बॉल चांगल्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, वारंवार पाऊस सुरू आहे, खेळपट्टी ओली आहे, त्याचा फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. बॉलला सातत्याने शरीरापासून दूर ठेवून बॉलला थोडीशी उसळी देण्याचा देखील प्रयत्न इकडे झाला आणि आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी प्रस्तुत केलाय मनीष लहाने यांनी. धावसंख्या 31 वर थांबली आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. धावा कराव्या लागतील, काही षटकार काही चौकार हे मारावीच लागणार आहे त्या ठिकाणी गोठिवलीकरांना सुद्धा. यावेळेला फटका खेळला जरूर आहे, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल बराच वेळ हवेत आहे, फिल्डर येत आहेत. ओ, चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले, परंतु कॅच नाही होऊ शकलाय आणि तिकडे 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. पार्थ त्यांच्या बॅटमधून आलेला फटका होता आणि रुणाल आणि पार्थ ही आता चांगली पार्टनरशिप जरूर झाली आहे, परंतु आता तो टप्पा आलाय ज्या टप्प्यात तुम्हाला काही मोठे फटके देखील खेळायचे. धावसंख्या झाली आहे 34 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर जर पाहिलं तर चौथा मार्गस्थ आहे. चौथं षटक. पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा लेनच्या पाठीमागून बॉलला बाउन्स केलंय आणि यष्टीरक्षक आकाश चिंदारे यांच्याकडे पाठवलंय. मनीष लाने यांचं षटक देखील एक चांगलं षटक राहिलं आणि धावसंख्या 34. 4 ओव्हरचा खेळ संपतो. 34 धावा. येणाऱ्या 2 ओव्हर बाकी आहेत, 12 चेंडू बाकी आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये मात्र या ठिकाणी धावा कराव्या लागतील. 25-30 धावा तरी येणाऱ्या कालावधीमध्ये कराव्या लागतील. प्रीतम येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. आतापर्यंत परिस्थिती या ठिकाणी गोठेकर संघाच्या बाजूने सुद्धा आहे, परंतु एक गोष्ट अजूनही गोठवलीच्या बाजूने जाते, ती म्हणजे विकेट एकच गमावली गेलेली आहे. म्हणजे इकडनं 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा त्यांना करायच्या आहेत. थोडीशी रणनीती त्यांना देखील या ठिकाणी बदलावी लागणार आहे. पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू असताना पावसाळी क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. ओले चिंब करणारे क्रिकेट. खेळपट्टी ओली आहे, मैदान ओलं आहे, खेळाडूसुद्धा आता ओले चिंब झालेले आहेत. पाऊस कोसळतोय, मजा घेत आहेत या पावसाळी क्रिकेटचा. कोणी घसरतंय, कोणी पडतंय, परंतु सगळ्यांनी थोडीशी काळजी देखील घ्यायची आहे. या क्रिकेटची मजा आपण सगळे घेतात. पार्थ चंदन आणि रुणाल म्हात्रे यांना आता धावा कराव्या लागतील. येणाऱ्या 2 ओव्हर आहेत, या मात्र खूप निर्णायक असतील. चौतीस धावा धाव फलकावर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, थोडासा लांब बॉल होता, तिकडनं खेचण्याचा प्रयत्न राहिला या चेंडूला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिला मिळेल. सिक्सर. यस, योग्य ती वेळ होती या ठिकाणी गिअर चेंज करण्याची आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. पार्थ त्यांच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहायला मिळाला. षटकार खेळलाय जी टीमला गरज होती. गोलंदाजीसाठी प्रीतम जोशी जरूर आलेले आहेत,
परंतु प्रीतम यांचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. क्रिकेटच्या खेळात सातत्य खूप महत्त्वाचं आहे. योग्य वेळेला तुम्हाला गिअर चेंज करावाच लागतो. धावसंख्या 40 झाली आहे. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या मॅचमध्ये 96 धावांचा पाठलाग मात्र माणकोली संघ करताना पाहायला मिळाला. त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या मॅचमध्ये एक मोठं आव्हान अर्नाळकरांनी उभं केलं. 105 धावांचं आणि 105 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. आज राकेश प्रभू आणि प्रशांत गरत यांच्या माध्यमातून प्रशांत यांचं अर्धशतक, आज विनीत माळी यांच्या 79 धावा या चर्चेचा विषय होता. प्रज्योत अंबिरीच यांचा भेदक मारा देखील त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालाय. प्रीतम उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. लांब आपटला बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने जाईल. वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत असताना धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 धावा. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. यावेळेला फटका फसलाय. बॉल पुन्हा एकदा गणेशच्या गणेशने पुन्हा एकदा प्रयत्न केले करे, परंतु बॉल थोडासा पुन्हा एकदा पुढे राहिला. कारण चिखलामध्ये पाण्याच्या डबक्यामध्ये अशा प्रकारची फिल्डिंग तेवढेही सोपं नाहीये. पुढे पडला बॉल, पुढे पडला. परंतु एक क्षण इकडे जर पाहिलं तर एक चांगला चेंडू प्रस्तुत करताना पाहायला मिळाले गोलंदाज आणि माघारी परतावं लागतंय बॅटरला आणि दुसरा धक्का बसतोय. एक पार्टनरशिप बऱ्यापैकी झाली, परंतु वेग धावसंख्येचा हवा तसा अजूनही नाहीये. विकेट आली आहे. 42 धावा धावफलकावर. पार चंदनची साथ कोण देणार? आणि आयकॉन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुलतान खान, स्विंगचा सुलतान, आणि या मैदानामध्ये त्यांनी बॅटिंग या अगोदर देखील केलेली आहे. पाहूया, त्यांच्यावरच लक्ष असणार आहे. सुलतान ॲज अ आयकॉन म्हणून या टीममध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच मैदानावर सराव करतात. हे आयोजकांच्या वतीने पारितोषिक आहे म्हणून ते घोषित करतोय. सुलतान यांच्या प्रत्येक षटकारासाठी 70 स्पोर्ट्सच्या वतीने सुलतान यांना प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचा पुरस्कार असेल. आगाऊ पारितोषिक फक्त आयोजकांच्या सूचनेनुसार हे घोषित केलं जात आहे. हो, पहिलाच बॉल अप्पर कट करण्याच्या तयारीत होते त्या ठिकाणी, परंतु बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने जातोय. सुलतान यांनी या मैदानात बरंचसं क्रिकेट खेळलंय, परंतु आज आपल्या टीमसाठी धावा करावे लागतील सुलतान यांना. प्रीतम सुलतान यांच्यासाठी आणखीन एक बॉल ऑप्टमच्या बाहेरून यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चांगला बॉल टाकलाय, चांगल्या टप्प्यावर सुद्धा टाकलाय. कौतुक करावं लागेल याही गोलंदाजाचं. गोटेकर संघाची गोलंदाजी चांगलीच राहिली आहे. आयकॉन म्हणून आर्यनने चांगली कामगिरी केली. इतर गोलंदाजही चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आणि धावफलक जर पाहिलं तर आता 42 धावांवर आहे. धावांसाठीचा संघर्ष, धावांसाठीचा स्ट्रगल गोठिवली संघाचं मात्र या ठिकाणी सुरू आहे. राकेश स्मृती गोठिवली. यावेळेला सुलतान यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला खरा, परंतु तो पाठीमागे मार्गस्थ होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात धावबादच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळत आहे सुलतान. आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली खरी, परंतु बघता बघता 5 षटकांचा खेळ संपला देखील आणि धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा 5 षटकं संपल्यानंतर. सुलतान यांनी प्रयत्न केला खरा, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ झाला. गणेश डिंगोरे म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी पोहोचले होते आणि यष्टांचा वेध मात्र यष्टिरक्षकांनी चेंडूचा घेतला आणि सादिक राजापूरकर यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. बाद घोषित करण्यात आलाय. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 5 संपलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 43 झाली आहे. एक षटक बाकी आहे. क्रिकेट काय सांगतं, तुम्हाला मॅचमध्ये येण्यासाठी एक षटक देखील काफी असतं.
आणि आज या ठिकाणी आजचा दिवस जर पाहिलं तर पहिला आहे आणि या ठिकाणी चौथ्या मॅचला कुठे सुरुवात झाली आणि 1.5 लाख प्रेक्षकांनी यूट्यूबला 70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली सुद्धा. ही उत्तरोत्तर संख्या वाढत जाणार आहे. उद्यासुद्धा रथी महारथ इकडे येणार आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर व्यावसायिक गट देखील पाहायला मिळणार आहेत आणि यानंतरची मॅच फरदीन काझी, पवन केने, चैतन्य पाटील, अक्षय पवार हे सगळे इन ॲक्शनमध्ये असणार आहेत. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एक ओव्हर बाकी आहे. पार चंदन 19 वर खेळत आहेत. आपल्या गाव आज या ठिकाणी आयकॉन म्हणून स्वतःला सिद्ध करायचं आहे. समोर बॉलिंगसाठी मनीष लहाणे यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. या वेळेला पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु माघारी परतावं लागतंय. मनीष लहाणे गोलंदाजीसाठी आले खरे आणि विकेट देखील घेताना पाहायला मिळाले. फार थोडंसं स्ट्रगल करत होते. काही चांगले फटके जरूर त्यांनी खेळले. थोडंसं लांबचा बॉल होता, समोर खेळायला गेले, बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि तिकडे आकाश चिंदारे यांच्या सुरक्षित हातामध्ये जाताना पाहायला मिळाला हा चेंडू. काही चेंडू बाकी आहे. टीमसाठी धावा करायच्यात आणि एक समाधानकारक स्थितीमध्ये न्यायचं टीमला आपल्या. हर्षद पाटील बॅटिंगसाठी येत आहेत. आपल्या टीमला धावांची गरज आहे. काही चौकार, काही षटकार टीमला मॅचमध्ये घेऊन येतील. हर्षल पाटील मनीष लहाणे वेगात बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळत आहेत. एक टप्पा या इनिंगमध्ये जर पाहिलं तर लेंथ आणि लेनच्या थोडासा मागे बॉल अख्ख्या डावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न या टीमने केलाय आणि तिकडनं बऱ्यापैकी बॅकफुटला जाऊन खेळण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे ते जास्त यशस्वी नाही झाले. तरी सुद्धा प्रयत्न करावेच लागतील. हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पुन्हा एकदा टप्पा थोडासा मागे. काम तेच बॉलला उसळी देणं आणि पाठवले यष्टीरक्षकांच्या दिशेने. चला मॅच सुरू करायची आहे. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. जरूर एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिला गेलाय
आणि अतिशय वेगात त्या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण केल्या. आपल्या टीमसाठी धावांची गरज आहे आणि त्या धावा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचेचाळीस धावसंख्या 45 झाली आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. एक मोठा फटका टीमला मॅच मध्ये म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्येमध्ये घेऊन येऊ शकतो, कारण याही धावसंख्येत फाईट होऊ शकते. प्रयत्न करावे लागतील. हर्षल प्रयत्न करतायत. ओ हा टप्पा मात्र जणू काही अगोदर प्रॅक्टिसला टीमचं मॅनेजमेंटने त्यांना सांगितलं होतं याच टप्प्यावर गोलंदाजी करायची की काय. चांगली गोलंदाजी मनीष लाहाणे. चला पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. हा ई बॉल तिकडेच टाकण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल खरा. डायरेक्ट हिटही ते त्या ठिकाणी आकाशने केलाय आणि पहिला डाव. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे या बॉलच्या हाईटसाठी. सर नाही यस चला आणि धावसंख्या झाली आहे ती आणि रन नाही आहे. 45 झाली आहे. विजयासाठी 46 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया चला टॉससाठी आपण येऊयात. सगळ्यांना उत्कंठ आहे. खूप लांबून आलाय पेन कोळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कोणगाव स्वतः इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. स्वतः अनिकेत दादा म्हात्रे खेळणार आहेत आणि अहमद मुंडे साहेब पेंट संघाचे संघ मालक आहेत. आमच्या ऋषी कोळी यांनी देखील आम्हाला आवर्जून या संघाच्या एंट्री देखील साठी सांगितलं होतं आणि या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. कोणगाव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पेन कोळीवाडा. तर इकडे टॉस पेन टॉस जिंकलाय. चला खूप साऱ्या शुभेच्छा. अनिकेत दादा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. सगळ्यांना उत्कंठ आहे. कोणगाव पहिल्यांदा 70 प्रस्तुत स्पर्धेमध्ये कोणगाव पहिल्यांदा उतरणार आहेत. अनिकेत दादांच्या नेतृत्वाखाली खूप लांबवरून पेन कोळीवाड्याचा संघ इकडे आलाय. सगळ्यांना उत्कंठा या मॅच साठी असणार आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि इन ॲक्शन मध्ये पहिल्या डावात बॅटिंगला कोणगाव उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रमोद शेडगे सरांचा आवाज ऐकाल दुसऱ्या डावामध्ये. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चंदू सरांचा आवाज आपण ऐकतायत. त्या अगोदर IPL समालोचक कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये रबर क्रिकेट कार्निवल हा वेगळाच आनंदोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. हिरवळीच्या कुशीत आणि अगदी रिमझिम पावसामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान मॅच नंबर 4 सुरू आहे आणि त्यामध्ये आता विजयासाठी जर आपण विचार केला तर 46 रनचं लक्ष गोटेगर बी या टीम समोर ठेवण्यात आलंय. ही हायलाइट्स आपण पाहत आहेत पहिल्या इनिंगची, ज्यामध्ये धावांचा वेग थोडासा कमी आला. गोलंदाजी प्रॉपरली अचूक टप्प्यावर झाली आणि त्यामुळे इंटरव्ह्युअल विकेट हे मिळत गेल्या. इथून जर आपण पाहिलं तर आता गोटेगर बी टीमला विजयासाठी 46 रनचं टार्गेट सेट केले गेले. गोटेगर बी टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली. एक चांगला निर्णय घेतला, कारण रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो आणि आज क्रिकेटच्या या मैदानात श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात सुरू असलेला हा रबर क्रिकेट कार्निवलचा थरार पाहायला मिळतोय.
उल्पेश गायकवाड एक अतिशय स्पेशल जे स्कोरर आहेत ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळत आहे. संपूर्ण कॅमेरामॅन 70-70 लाईव्हचे अगदी नेत्रदीपक कामगिरी करतायत. प्रत्येक बॉलला कशा पद्धतीने कॅप्चर करावं ही सुद्धा त्यांची कला आहे. चैतन्य पाटील जे आयकॉन आहेत त्यांना कालच रायगड प्रीमियर लीगचा एक बेताज आपण पाहिला तर मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. आमच्या व्यासपीठावर जे मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना जो मान सन्मान दिला आणि आमच्या ऑन स्क्रीनवर त्यांचे सहकारी जे मित्रमंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चैतन्य पाटील आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपण यायचंय. रिमझिम पाऊस आणि खऱ्या अर्थाने या हिरवळ मैदानात प्रत्येकाला हवंसं मैदान म्हणजेच आपण पाहू शकतायत हे कोणगावचं मैदान आहे. पहिली स्पर्धा आपण मान्सून सिरीज पाहिली मानकोलीच्या मैदानात. चौथा हिरवा एकविरा मानकोलीचं मैदान आणि त्यानंतर मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा आपण पाहत आहे. 70-70 स्पोर्ट्स काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक, काहीतरी हटके घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतात आणि सक्सेस सुद्धा ठरतायत. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गणेश डिंगोरेला आपण पाहत आहेत आणि अतिश भांडेला आपण पाहू शकाल. शहापूर विभागातील एक नामवंत संघ म्हणून ओळखला जातो गोटेकर बी. स्टार्ट ऑफ द मॅच. राकेश स्मृती गोटिवली हा संघ आपण पाहत आहेत. एका साईडला यावेळेला पहिलाच बॉल काय जबरदस्त धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट इज शॉट. काय फटका खेळला होता. क्लासी मॅग्निफिसंट टायमिंग. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला पहिल्याच बॉलवर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना अगदी फुटवर्कचा चांगला वापर करत असताना नेत्रदीपक टायमिंगचा बेताज गणेश डिंगोरेला आपण पाहत आहेत. काय फटका होता. सुलतानचा हा बॉल यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिडॉनला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. पाहता पाहता वॉट अ कॅच. स्वराज म्हात्रे त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना हाताला दुखापत झाले परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. बॉल काही मी खाली पडून देणार नाही. यावेळेला आपण पाहतायत सुलतान खान त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर षटकार आल्यानंतर जे आपण पाहतायत ॲक्शन रिप्लेमध्ये प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले होते. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू व्यवस्थित कनेक्ट होऊ शकला नाही आणि काय बॉल कॅप्चर केला यावेळेला आपण पाहू शकतायत. अगदी पाण्यातून आणि हिरवळ या मैदानातून त्या तृणातून मात्र पुढे जात असताना एक देखणा झेल. गणेश डिंगोरे फुटवर्क चांगलं होतं नो डाऊट परंतु शरीरापासून थोडेसे दूर खेळले होते. फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूने भरपूर उंची गाठली आणि रनिंगमध्ये कॅच टिपणं ही खाऊ गोष्ट नाही आहे आणि हेच डेडिकेशन असतं क्रिकेटवरचं. अफाट प्रेम पाहायला मिळतं. फलंदाज बाद मयुरेश. वॉट अ कॅच. ग्रेट. जरी 46 धावांचा पाठलाग यावेळेला जरूर करायचा आहे. सुलतान खान एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे सुलतानने यावेळेला दाखवून दिलं आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली सुलतानच्या खात्यामध्ये. जयंत डिंगोरे. या टीमचा आपण पाहतायत समीर बांगराव हे जे स्पॉन्सर आहेत. जो संघ आपल्याला पाहायला मिळतो गोटेकर बी. आलेला तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफ साईडला चांगली फिल्डिंग होते. कोणती धाव येत नाहीये. अशाच प्रकारच्या जर धावा या ठिकाणी सेव्ह करायच्या असतील तर तुम्हाला चांगली फिल्डिंगचा स्टँडर्डपणा हा मेंटेन करावा लागणार आहे. सुलतानचा हा बॉल यावेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत परंतु फिल्डरने थोडंसं जजमेंट चुकलं. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय पाठीमागे आणि तत्पूर्वी सिंगल मिळेल. जयंत डिंगोरीच्या बॅटमधून 1 रन आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 46 धावांचं पाठलाग करत असताना सुरुवात चांगली केली होती गणेश डिंगोरीच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर
ऑन दी टोस खेळला गेला होता बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड पॉईंटला षटकार आला आणि त्यानंतरचा एक क्वालिटी ऑफ कॅच आपल्याला पाहायला मिळाली. मयुरेशच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मात्र कॅच ड्रॉप्ड. जरूर प्रयत्न चांगले केले होते नो डाऊट, परंतु त्याच्यावरून चेंडू निघून जातोय आणि पाहता पाहता सिंगल मेल आतिश भांडेच्या बॅटमधून एक रन येते. बॅकअप चांगला मिळतोय. चांगली गोलंदाजी, गुड कमबॅक बाय सुलतान खानला आपण पाहताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर परिवर्तन कसं करावं, परिवर्तन ही काळाची गरज आहे. सातत्याने तुम्हाला अपडेट ठेवावे लागतात. क्रिकेटच्या खेळात सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला सातत्य मेंटेन करावं लागतं. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. 8ला 1, 5 बॉलच्या समाप्तीनंतर 31 बॉलमध्ये 38 रन. वेळेला टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला, शेवटचा बॉल अगदी मात्र यावेळेला बाउन्स पाहायला मिळतो. इथून यस बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला गेलाय की डोक्याच्या वरून हा बॉल गेलाय का, चॅलेंज केलंय. इथे लगेच माहिती आहे जयंत डिंगोरेला रिव्ह्यू आहे आपल्याकडे, तर त्याची संधी जरूर चालून येते. सादिक राजापूरकर सर ऑब्विसली त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांनी सांगितलं होतं की फेअर डिलिव्हरी आहे, परंतु त्याला चॅलेंज केलंय या डिसिजनला. डिसिजन पेंडिंग. इट्स अ वाईट बॉल आणि रिव्ह्यू या वेळेला सक्सेस झालाय. पहा बॉल पाहू शकतायत. जरूर गुडघ्यावर बॅलेन्स केलं होतं, परंतु जो डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला फार वेगाने आणि 1 रन इन्क्लूड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. 9 रन. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. 9 रन्स ऑन दी बोर्ड. सुलतान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला क्लीन बोल्ड. त्रिफळा चित. फर्निचर डिस्ट्रॉयड. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. वेगेचं नियंत्रण भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि तिन्ही स्टंप्स यावेळेला उद्ध्वस्त केले गेलेत. सुलतान खानचा हा बॉल ॲक्शन रिप्ले पहा. राईट आर्म ऑफ द विकेटने अगदी मात्र सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला आणि जयंत डिंगोरेला परतावं लागलं. सरप्राईज डिलिव्हरी. त्याच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन पहा. युजेस फुटवर्क चांगलं होतं नो डाऊट. ऑफस्टमच्या थोडेसे बाहेर आले आणि तिथून खेळण्याचा प्रयत्न केला. कदाचित बॅटची हलकीशी एज लागत सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला आणि त्यानंतरची रिॲक्शन की मी डिफेन्स खेळायला पाहिजे होतं. रिॲक्शन सांगत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि सुलतान पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मी कमबॅक करू शकतो, माझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे हे दर्शवलं या पहिल्या षटकामध्ये. 46 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला जिद्दीने खेळावं लागतं. जिद्द, कसब, कला, कौशल्य, मनसुबा, हेतू, उद्देश. आकाश चिंदर याला आपण पाहू शकतायत. मान्सून ब्लास्टमध्ये अतिशय चांगल्या दर्जेदार खेळ करत असताना आपण पाहिलं. मान्सून ब्लास्ट त्या अगोदर मान्सून सुपर सिरीज आपण पाहिली मानकोलीच्या मैदानात आणि रबर बॉल क्रिकेट. आता रबर क्रिकेट कार्निवल आपल्याला पाहायला मिळतो. हा क्रिकेटचा आनंदोत्सव आहे. स्वराज्याची चर्चा आपण करतायत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक खेळाडूंनी मात्र आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर आपला ठसा उमटवलाय. कारण पहा तुम्हाला जेव्हा नामी संधी येतात, स्फोटक संधी येतात, त्यावेळेला त्या संधीचं सोनं करायला हवं. स्वराज आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. डीप मिड विकेटला चेंडू निघून चाललाय आणि इथून जर आपण पाहिलं तर पंचांचा सिग्नल काय असेल. आकाश धावतायत, आतिश भांडे धावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स तर इन्क्लूड केलेत, परंतु पंचांनी लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन 4 रन चौकार. आतिश भांडे यावेळेला आपण पाहतायत खेळायचं होतं सर बॅटचा वापर करायचा होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मिड विकेटला गॅप होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. 4 रन मिळाल्या या चौकाराने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर.
चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता स्वराजचा हा अतिशय चांगला दर्जेदार चेंडू डिलिव्हर्ड होत असताना डॉट बॉल. कोणगाव गावातील माजी उपसरपंच कुमारजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम कुमारजी म्हात्रे साहेब, आपलं सहर्ष सुस्वागतम. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. तत्पूर्वी आपण पाहिलं चौकार आला नंतर 2 बॉल डिलिव्हर्ड होत असताना मात्र अतिशय डॉट बॉल. चांगला कमबॅक, गुड लाईन अँड लेंथ. अचूक टप्प्यावर भेदक मारा करतोय स्वराज. हा बॉल नियंत्रण थोडंसं खालावलं, संयम खालावला होता. वाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 आहे धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 3 बॉलचा खेळ झालाय. 14 धावा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. MUCC ओडिसा प्रेझेंट ही स्पर्धा आपण पाहत आहेत. रबर क्रिकेट कार्निवल. अवेला ऑन दी टोस खेळत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तिथे कोणी नाहीये, मात्र दूर आहेत आणि फिल्डर येईपर्यंत आराम के साथ आतिश भांडेच्या बॅटमधून 1 रन गोटेकर बी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 15 या धावसंख्येवर. पहिला षटका सुलतान खानच्या 9 धावा आल्या, 2 विकेट्स मिळाल्या. हे आपण पाहत आहेत कुमारजी म्हात्रे साहेब, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, कोणगावचं एक अनमोल रत्न आणि माजी उपसरपंच. त्यांच्या समवेत भूपेश कराळे यांना आपण पाहत आहेत आमच्या ऑन स्क्रीनवर. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर वेगाने येत आहेत. 1 रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. म्हणजेच कन्सिस्टन्सी गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळते. युनिटी स्ट्रेंथ कॉन्ट्रीब्यूट केलं गेलंय. 2 षटकांचा खेळ, संघाची धावसंख्या 16. 1 बॉल अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ झालाय, 16 रन झालेत. चांगली गोलंदाजी राहिली, परंतु शेवटच्या बॉलवर थोडासा इकॉनॉमी मध्ये आपण पाहू शकतायत. इकॉनॉमी घसरला, पूल केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. रबर क्रिकेट कार्निवल षटकार. क्लास दाखवला. टप्पा पडल्यानंतर बॉटमहँडचा चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना टायमिंग सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 24 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 24 रन. आतिश भांडे 22 धावा झालेत. MUCC ओडिसा प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना अगोदर आपण 3 मॅचेस पाहिल्या, त्यामध्ये जयेश स्मृतीताई पॅकर्स अर्नाळा टीमने बाजी मारली. तो शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले. 24 बॉल आणि 24 रन्स असं सामन्याचं समीकरण आता गोटेकर बी या टीम समोर. आतिश भांडे यासाठीच ओळखला जातो. नावातच आतिशबाजी, नावातच आतिश आहे. आतिशबाजी करणारा खेळाडू. 24 बॉल 24 रनची आवश्यकता आहे. आकाश चिंदार याला आपण पाहत आहेत. अनुभवाची शिदोरी या खेळाडूच्या नेहमीच पाठीशी आहे. एक्सपिरियन्स टू एक्सपिरियन्स असंच मात्र आता सामना रंगताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. तिथून मात्र फिल्डर पुढे सरसावतायत, थोडेसे पडतायत, परंतु चेंडू काही सुटत नाहीये हातातून. क्रिकेटला समर्पित सातत्याने करत असतात हे खेळाडू, कारण क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. 6 बॉलमध्ये 12 आतिश भांडेच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 रन तर डेफिनेटली मिळेल आतिश भांडेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले गेले. 24 रन्स. आदरणीय सन्माननीय कोणगावचे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि समाजसेवक संदेशजी कराळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संदेश दराडे यांना, संतोष दराडे यांना सुद्धा आपण पाहत आहेत.
खूपच बाउन्स मिळाला होता. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर जरूर चेंडू पाहायला मिळतो. गुडलेन स्पॉटवरून अचानक चेंडूने उसळी घेतली आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये विसावला गेला. प्रत्येक गोलंदाजाची एक इच्छा असते की 6 चेंडूंमध्ये एखादा तरी असा बाउन्स मिळावा जो बॅटरला बीट करून जाऊन मला समाधान मिळावं. आता थोडंसं नियंत्रण खालावलं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कोणगाव टीम नेक्स्ट मॅचमध्ये स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल आणि प्रत्येक कोणगावकरांना आतुरता लागले. ऑन साईडला खेचून मारलाय, सरळ चेंडूला पाठवलंय. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार 6. जेव्हा बॅट मधून बॉल जसा मात्र निघाला, टक्कन आवाज आला आणि काय फटका होता. सुपर टायमिंग, शानदार सिक्सर पाहायला मिळतोय आकाश चिंदारेच्या बॅटमधून. या 6ने गोटेकर बी टीम जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला फटका आहे आणि काय तेवढंच जबरदस्त चेंडूला कॅप्चर केलं कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आदून टाकण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. आता सामन्याचं समीकरण जे होतं ते मात्र सोपं झालंय. 7 बॉलमध्ये 13 आतिश भांडेच्या बॅटमधून, 4 बॉलमध्ये 8 न आकाश चिंदारेच्या बॅटमधून. 32ला 2. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. मात्र शॉट या वेळेला शॉट सिलेक्शन चांगलं नव्हतं, परंतु त्यानंतरचं रिॲक्शन पहा. एक सुंदर स्माइल आकाश चिंदारेच्या चेहऱ्यावरची. संघाची धावसंख्या 32. 5 बॉलचा खेळ झालाय. स्लोवर 1 चेंडू, लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. बॉडमॅनचा चांगला वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी कोणी नाही आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. बॉल फेकेपर्यंत 2 रन्स आराम के साथ खेळपट्टीवर येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर गोटेगर बी टीम 46 धावांचा पाठलाग करताना 34ला 2. 12 धावेची आवश्यकता आहे. राकेश स्मृती गोठिवली टीम एका साईडला गोटेगर बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समीर बांगराव मात्र खुश असतील आपल्या संघाच्या या कामगिरीवर. पण एखादे पॅकेज जेव्हा असतात ना, ते संघ स्पॉन्सर करतात त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर एक खुशी कधी मिळते जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट, प्रामाणिक क्रिकेट खेळतील. जरी हरलात तरी चालेल, परंतु प्रामाणिक क्रिकेट खेळून मात्र प्रेक्षकांची मने जिंकता आली पाहिजेत. 12 रनची आवश्यकता आहे. 34 धावा या फलकावर. उत्तम दर्जाचं क्रिकेट नेहमी 70 स्पोर्ट्सने आणलंय. एक प्रामाणिक प्रयत्न असतो, खेळाडू झळकावेत, आपलं नाव करावं. ऑन साईडला आतिश भांडेच्या बॅटमधून खणखणीत षटकार. क्लास. पहिल्याच बॉलवर हर्षलचा खरपूस समाचार घेतला. चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट. आतिश भांडेच्या बॅटमधून शहापूरचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. गोटेगर बी चा भरवशाचा आणि विस्फोटक फलंदाज. काय फटका होता. ब्युटिफुल टायमिंग. बॅटची एज घेत खेळपट्टीवर चेंडू राहतोय. हर्षलचा हा बॉल डॉट. आतापर्यंत 8 बॉलमध्ये 19 रन. जबरदस्त. 9 बॉलमध्ये 19 रन त्याच्या बॅटमधून आलेत. थोडंसं रिॲक्शन पहा आतिश भांडेचं की या बॉलवर सुद्धा षटकार यावा, त्याची ती इच्छा होती, कारण पोटेन्शियल आहे. एक कॉन्फिडेंटली फलंदाजी कशी असावी, आत्मविश्वास खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 40ला 2. विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सर्कलमध्ये चेंडू थांबतोय त्या ठिकाणी. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचली गेले. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं भरपूर धावांचा वर्षाव आपण पाहू शकलात. चांगली पार्टनरशिप सुद्धा आपण पाहिलीत. 79 रन्स विनीत माळीच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक मानकोलीच्या ब्रँडचं आणि त्यानंतर प्रशांत घरत अर्नाळचा ब्रँड अर्धशतक पाहायला मिळालं. त्यानंतर स्लोवर 1 चेंडू. हर्षलचा हा बॉल अप्रतिम होता. थोडीशी चेंडूमध्ये जरुरी या गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोवर 1 बॉल.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल थोडेसे अंदाधुंदी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला आकाश चिंधारी याने आणि सरळ चेंडू बॅटची एज घेत विकेटकीपरच्या हातामध्ये गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले, जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. खेळपट्टीवर पाणी आहे, थोडंफार पाहायला मिळतं आणि काही गोलंदाज त्यासाठी स्पेशालिस्ट असतात की जेव्हा पावसाचं पाणी खेळपट्टीवर थांबतं राहतं त्यावेळेला त्यांची एक वेगळीच गोलंदाजी करण्याची पद्धत असते, जी शैली असते आणि त्याचाच कुठेतरी फायदा मिळवतात. जसं कुणाल दाते सरांनी सांगितलं प्रज्योत आंबेरेशी बातचीत केल्यानंतर की कोरडी खेळपट्टी असल्यानंतर थोडंफार कुठेतरी मला त्रस्त होतो, परंतु ज्या वेळेला पावसाचं पाणी साचतं राहतं त्यावेळेला एक गोलंदाजांची शैली बदलते. 10 बॉल 20 रन अतिश भांडेच्या बॅटमधून आलेत आणि विजयासाठी आता 5 रनची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव, ऐतिहासिक मैदान, हिरवळ कुशीत असलेलं हे मैदान आणि इथून सुरू असलेलं थेट प्रक्षेपण 70-70 लाईव्ह या चॅनेलवर आपण पाहताय. 70-70 स्पोर्ट्स नेहमीच काहीतरी वेगळं घेऊन येत असताना पाहायला मिळते. MUCC ओडिसा प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल. चांगला बॉल होता ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर, बॅटच्या अगदी खालून चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या 41. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केले गेले, चांगली थिंकिंग वापरले, सेन्सिबल बॉलिंग. पुन्हा एकदा मात्र रिमझिम पावसाला सुरुवात. हे आमचे शालेय विद्यार्थी कोणगावचे आणि कोणगावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी संतोष दराडे, पवन केने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मेंटॉर प्रशिक्षक परेश महाजन यांना सुद्धा आपण ऑनस्क्रीन पाहिलं. दिनेश भोईरला आपण पाहिलं. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतोय, 1 रन ॲड होईल. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय. तो गोटेकर बीच्या बाजूने आउटसाईड द लेग स्टंप हा बॉल होता आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. रोहन शेलकेला आपण पाहू शकतायत एका साईडला बॅटिंग एंडकडे. काय चीअर अप करण्यासाठी कोणगावचे प्रेक्षक विद्यार्थी या मैदानात आलेले आहेत. इथून सरळ बॅटचा वापर, फिनिशिंग टच, अतिशय चांगला फटका आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी. स्टँड अँड डिलिव्हर आणि या षटकाराने विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेले आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन गोटेकर बी टीम अँड हार्ड लक गोठिवली टीम. सुंदर खेळपट्टी, हिरवळ असं मैदान आणि इथून मात्र गोठिवली बी टीमला परतावं लागेल. हा आपण मॅच समरी पाहू शकाल. पार्थने 12 बॉलमध्ये 19, रुणाल म्हात्रे 16 रन केल्या, हर्षलने 2, स्वराज 1. स्वराज थोडंसं नाराज. आर्यन भोईरने 13 रन्स देत 1 विकेट मिळवली. 2 षटकं त्याने हाताळली. प्रीतमला आपण पाहिलं 9 धावा 1 विकेट. आधीने आपण पाहिलं 1 षटक 12 रन्स. मनीष लहाने 9 धावा, विकेट मिळाली नाही. गोटेकर बीचं आपण पाहिलं तर अतिश भांडेने 10 बॉलमध्ये 20 नॉट आऊट. आकाश चिंदारी 7 बॉल 10. गणेश डिंगोरे 2 बॉल 6 आणि रोहन शेलके 2 बॉल 6. सुलतान खानने 21 धावा देत 2 विकेट्स मिळवले. हर्षल 14 धावा 1 विकेट आणि स्वराज 13 धावा, कुठलीही विकेट मिळाली नाही. गोटेकर बी ऑन बाय 7 विकेट्स. अतिश भांडे ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच